वेदांत नेप आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काय परिस्थिती आहे बीएमसी बाहेर, पोलिसांची काय भूमिका आहे? नक्कीच पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे आंदोलक ऐकायला तयार नाहीयेत। एक प्रकारे आवाहन केलं जातंय की आपण आझाद मैदान परिसरात जावं, पूर्णपणे बंद केलेत रस्ते। तर आवाहन केलं कालही केलं होतं पोलिसांनी की कोंडी करू नये, मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली साहेब। आम्ही पण काल आवाहन केलं होतं, आमच्या ज्या आता गाड्या पार्किंगला आहेत तिथं आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही। रात्रभर गुडघाभर पाण्यामध्ये आम्ही दिवसभर रात्रभर उभा टाकून होतो। आम्ही किती दिवस शांत बसायचं? आमचा मनोज दादा तिथं उपाशी झोपला। या सरकारला अजून गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, अजून त्याला जाळे झालं। मी नांदेडून तालुका मुखेड थांबणार तुम्ही आता किती वेळ? जो बेमुदत आंदोलन आहे आता, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आम्ही आता आंदोलन तर आझाद मैदानात आहे। आता याच्यानंतर आम्ही लोकल ट्रेन बंद पाडणार आहोत। दुपारच्या नंतर दुपारपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर लोकल ट्रेन पूर्ण मुंबईची बंद पाडण्याची ताकद त्यामुळे अँब्युलन्सला वाट करून दिली जाते। अँब्युलन्सला सुद्धा अडचण येत आहेत, कारण पूर्णपणे वाहतूक कोंडी दोन्ही बाजूनी झालेली आहे आणि त्यामुळेच रॉंग साईडने आता ही अँब्युलन्स पुढे मार्गस्थ करण्यात आलेली आहे। अनेक आपत्कालीन सोयी सुविधा त्या सुद्धा आपल्याला पाहायला इथे आपण जर बघितलं तर पोलीस सुद्धा इथे आहेत। पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे बाथरूम सुद्धा सोय केली नाही जाते। काय करायला सरकार काय करते आम्हाला वेगळा न्याय? मी लातूरून उदगीर तालुक्यातून मी हळी गावचा आहे। मी इथं उपोषणाला आले कालपासून।